नमस्कार मंडळी. सुट्टी आली की मला असं वाटतं की सगळ्यांनी आपापली कपाटं लावली पाहिजे. आणि आज तर भाऊ बहिणींनी मिळून स्वतःचं कपाट लावायचं ठरवलं. म्हणजे मी तिथे बसून होते. मी म्हटलं चला आपण ह्यांना इन्स्ट्रक्शन दिल्याशिवाय हे काही करणार नाही. तर मुलाच्या मागे लागावंच लागतं आणि त्याला मदत करायला आज बहीण धावून गेलेली होती. तर इथे आम्ही मस्त नेलपेंट लावतो आहे. आम्हाला जे फ्रेंडशिपमध्ये आलेलं होतं ना नेलपेंट, तर ते मी ट्राय करते. म्हटलं बघू कसं आहे. तर सुट्ट्या होत्या म्हटल्यावर गार्गीने पण लावलं, किंवा शाळा सुरू असेल तेव्हा असं नेलपेंट वगैरे चालत नाही, त्यामुळे आत्ता लावून घेतलं आम्ही. त्यानंतर वेदांचा जो बड्डे होता 2 ऑगस्टला, त्याच्या मित्राने त्याला उशिरा गिफ्ट दिलं आणि आम्ही असंच करतो, त्याच दिवशी देतो अशातला काही भाग नाही. बघतो आधी की त्याला काय हवं आहे आणि त्या हिशोबाने मग ऑर्डर करून दिलं जातं. माझंही बाबतीत तेच होतं. तर याला मस्त असा फुटबॉल मिळालेला होता आणि तो तर आवडीचा विषय आहे. हे दोघंही एकदम फुटबॉल प्रेमी आहेत, दोघंही मित्र. तर त्याने छान असा फुटबॉल ऑर्डर केलेला होता आणि तो आत्ता आला. तर त्याचं आता अनबॉक्सिंग सुरू होतं आणि खूप छान होता. खरंच मलासुद्धा आवडलं त्याचं, म्हणजे डिझाईनसुद्धा, कलरसुद्धा, सगळ्याच गोष्टी खूप छान होत्या. आणि आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे. तर त्याचं छान असं मंडप जेव्हा सुरू होतो तेव्हा आपण पूजा केली जाते, तशा पद्धतीने पूजा झाली. सगळी कामं आटोपली आणि जरा रात्री वेदांकडनं मस्त मालिश करून घेतली केसांची. जरा आपल्याला दुसऱ्यांनी कोणी मसाज करून दिलं ना तर खूप बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं आणि असं वाटतं आहा करतच राहावं. त्यानंतर हा होता व्हिडिओ. तो 15 ऑगस्टची तयारी सुरू आहे. इथे गार्गीचं मी भाषण लिहून दिलेलं होतं तिला, 10 वाक्य, जे तुम्ही ऑलरेडी ऐकलेलं आहे आणि त्याचीच इथे प्रॅक्टिस सुरू होती. तर मॅडम वाचतायत, ते प्रिटेंड असं करते की ती वाचते, पण तिला जे पाठ झालं आहे ना ते फक्त वाक्य करते. तर असं सगळं सुरू होतं. त्यानंतर छान अशी दुसऱ्या दिवशी सकाळ चांगली देवपूजा वगैरे झाली सगळं. आणि हा होता रक्षाबंधनचा दिवस, जो खूप उशिरा आलेला आहे तुमच्यापर्यंत. तर रक्षाबंधनच्या दिवशी सगळ्यांच्या आवडीचं मी एक बनवलेलं होतं, म्हणजे यांच्या आवडीचं, गार्गीचं आणि वेदांच्या आवडीचं. आपल्याला काय सगळंच आवडतं, त्यामुळे मग छान गार्गीला रेडी करून दिलं. स्वयंपाक पाणी झालं, सगळं झालं. मानते माझी बहीणसुद्धा यांना राखी बांधते, पण ते काय आता आजारी असल्यामुळे ती येऊ शकली नाही. आणि आत्ता सध्या इतकं वातावरण खराब आहे की आम्हालाही जाणं शक्य होत नाही आहे, त्यामुळे आम्ही काही गेलेलो नाही आहे. पण आता आम्ही इथे रक्षाबंधन साजरी केली आणि त्याचनंतर आम्ही गेलो होतो विरारला. तर तिथेही रक्षाबंधन आमची छान साजरी झालेली होती. गार्गीला गाठ बांधता येत नाही राखीची, त्यामुळे वेदू एवढा हसत होता तिला की खूप चिडवत होता की काय गार्गी तुला गाठ पण बांधता येत नाही, मी गिफ्ट नाही देणार. हे सगळं भावा बहिणींमध्ये सुरूच असतं. आणि मग त्याच्यावरून गार्गीचं रडणंसुद्धा झालं, तुम्हाला पुढे दिसेल. ती रडतसुद्धा होती की मला दादा गिफ्ट देणार नाही आहे. मग तर गिफ्ट मिळालंच तिला. नंतर पप्पांनाही तिने छान रक्षाबंधन केली, तर पप्पाकडून सुद्धा तिला छान असं गिफ्ट मिळालं आणि मॅडम खुश झाला. बाबा बड्डेच्या रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी खुश असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आम्ही गेलो होतो विरारला सांगितल्याप्रमाणे आणि तिथेही छान रक्षाबंधन साजरी झाली सगळ्यांनी मिळून. लहान बहीण येऊ शकली नाही, तर मी